आणि आता खास रिपोर्ट। शिवजयंतीच्या आदल्या रात्री महाराष्ट्राला नामुष्की ओढवणारी घटना बुलढाण्यात घडली। बुलढाण्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून राडा झाला। जिजाऊंचा जिल्हा अशी बुलढाण्याची ओळख, पण त्याच बुलढाण्यात महाराजांच्या पुतळ्यावरून एका महिलेला मारहाण झाली, तिचे कपडे फाडण्यात आले। या प्रकरणाला आता राजकीय नाही तर जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झालाय। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून राडा। महाराजांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न, दगडफेकीनं तणाव। बुलढाण्याच्या चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव निर्माण झालाय आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। गावातील महिलांमध्ये हाणामारी झाली आणि यात ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनाही मारहाण झाली आहे। गावचे सरपंच यांच्या चिथावणीनंतर मारहाण करून कपडे फाडल्याचा गंभीर आरोप संजीवनी वाघ यांनी केलाय। संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला। 4-5 जण महिलांनी, तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे। तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना। महाराजांच्या जयंतीच्या 1 दिवस आधी गावातल्या खुल्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आला। ही जागा सार्वजनिक आहे आणि विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जाते। पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी एका गटानं केली होती। याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदनही देण्यात आलं होतं, तरीही पुतळा हलवण्यात न आल्यानं हा वाद चिघळला। या घटनेनंतर चिखला काकड गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। संजीवनी वाघ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही। त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी। मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो। त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजांचा नागराल बांधून नाला तोडून न्यायचा। मी सांगितलं मी होऊ देणार नाही। त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या माझ्या, त्या समाजानं आम्हाला मारलं, माझ्या अंगावरचे कपडे पाडले। मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे, मग किती इंजरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत। व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत त्या पोहोचलेले आहे। चिखला गावात झालेल्या घटनेनंतर महाराष्ट्रभर वातावरण तापलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी गावाला भेट दिली आणि गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला। तसंच महाराजांचा पुतळा बसवणाऱ्याला विरोध करणाऱ्यांना त्यांनी कडक इशारा दिला। एका लेकीला तिची विटंबना केली जाते, तिचे वाईट भावनेने कपडे फाडले जाते, पण त्या वाघिणीला भाणावं लागेल, तिला रात्रीच फोन करून सांगितलं तू शेर निघालीस मराठ्यात। छत्रपती शिवरायांचा पुतळा उखडून फेकून द्यायचा, या मानसिकतेतून आलेल्या पैदाशीला तू रोखायचं काम केलं। तू जिजाऊची खरी लेख शोधलीस।
इतका तिरस्कार आहे का छत्रपतीचा? तुम्हाला कंपनी कुंकू छत्रपतींमुळे आहे आणि तुम्ही छत्रपतीचा पुतळा काढताय. काय बोकांडी बसू नका इथला पुतळा इथं ठेवला. मी या एसपी साहेबांना डीवायएसपी साहेबांना सांगतो 307चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एक दुसरं तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. हे सार्वजनिक ठिकाण आहे. या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत. तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. चिखला गावातील या घटनेचे व्हिडिओ वाऱ्यासारखे महाराष्ट्रभर पसरले. अजूनही गावात तणावाचं वातावरण आहे. चिखला गावामध्ये सध्याची परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे. पोलीस प्रशासन रात्रीपासून गावामध्ये आहे आणि सर्व नागरिकांशी संपर्कामध्ये आहे आणि नागरिकांनी सुद्धा पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे शांतता ठेवण्याचं काम केलेलं आहे. कुठेही गालबोट लागलेलं नाही. आता नुकतेच मनोज जरांगे पाटील साहेबही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे. मी परत एकदा पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करतो की चिखला गावामध्ये परिस्थिती अतिशय शांत आहे. त्यामुळं आपण कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये की पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन आणि एक सूचना विनंती करतो. चिखला गावात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. चिखला गावात महाराजांच्या पुतळ्यावरून झालेला वाद हा महाराजांच्या महाराष्ट्राला नक्कीच न शोभणार आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, बुलढाणा.